समानार्थी शब्द बघा, आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण थोडे केलेले आहेत. दुसरा व्हिडिओ. ठेकेदार म्हणजे कंत्राटदार, मक्तेदार. डोके म्हणजे मस्तक, शिर, माथा. डोंगर म्हणजे पर्वत, नग, शैल. अचल. डोळे म्हणजे चक्षु, अक्ष, नयन, नेत्र, लोचन. ढग म्हणजे मेघ, जलद, अभ्र, अंबुद, पयोद. डिग म्हणजे रास, तलाव. तलाव म्हणजे कासार, सारस, तटाक, तळे. तरुण म्हणजे जवान, युवक. तारे म्हणजे तारका, चांदण्या, नक्षत्रे. तारू म्हणजे जहाल, गलबत. जहाजाने गलबत म्हणजे तारू. जहाजाने गलबत म्हणजे तारू. तिमिर म्हणजे अंधार, काळोख. तृषा म्हणजे तहान, लालसा. तृण म्हणजे गवत. तुरुंग म्हणजे कारागृह, कैदखाना, बंदीखाना. थंड म्हणजे शीत, गार, शीतल. थवा म्हणजे समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव. दंत म्हणजे दात. दंडवत म्हणजे नमस्कार. दास म्हणजे चाकर, नोकर. दास म्हणजे बायको. दारा. दारा म्हणजे बायको, पत्नी. दानव म्हणजे राक्षस, दैत्य, असुर. दागिना म्हणजे अलंकार, भूषण. दिन म्हणजे दिवस, वासर, दिन दुसरा अवकाश, दुसरी वेलांटी. दुसरी वेलांटी दिन म्हणजे गरीब. पहिली वेलांटी दिन म्हणजे दिवस. दुजा म्हणजे दुसरा. दुनिया म्हणजे जग. दुर्दशा म्हणजे दुरावस्था, दुस्थिती. दुर्धर म्हणजे कठीण. गहन. देव म्हणजे सूर, ईश्वर, ईश, परमेश. दैन्य म्हणजे दारिद्र्य. धरती म्हणजे धरणी, पृथ्वी, वसुंधरा, वसुधा, मही, भूमी, क्षोणी, धरित्री, अवनी, रसा. धवल म्हणजे पांढरे, शुभ्र. धनुष्य म्हणजे साप, कोंदंड. धनु, तिरकमठा. तिरकमठा म्हणजे धनुष्य. धन म्हणजे पैसा, संपत्ती, द्रव्य, वित्त, संपदा. नगर म्हणजे शहर, पुरी, पूर. लक्ष्मीपुरी म्हणतो बघा आपण, नगर, पुरी. नजराना म्हणजे भेट, उपहार. नवनीत म्हणजे लोणी. बघा, नवनीत म्हणजे काय? लोणी. नदी म्हणजे सरिता, तटिनी, जीवनदायिनी. नृप, राजा. नदी म्हणजे जीवनदायिनी. आता नृप म्हणजे काय बघा? नृप म्हणजे राजा. भूप, भूपती, भूपाळ, नरेश, महीपती. नाथ म्हणजे धनी, स्वामी. नारळ म्हणजे श्रीफळ, नारिकेल. निर्जन म्हणजे ओसाड. निर्जर म्हणजे झरा. निर्मळ म्हणजे स्वच्छ. नीच म्हणजे तुच्छ, अधम, चांडाळ. नेता म्हणजे नायक, पुढारी. नौदल म्हणजे आरमार. पशु म्हणजे प्राणी, जनावर, श्वापद. पती म्हणजे नवरा, भ्रतार. पर्वत म्हणजे नग, अद्री, गिरी, अचल, शैल. परिमल म्हणजे सुवास, सुगंध. पाणी म्हणजे जल, पै, उदक. वारी, नीर, सलील, जीवन. नेक्स्ट. पारंगत, निपुण, तरपेज. पान, पर्ण, पत्र, पल्लव. पोपट म्हणजे बघा रागू, रावा, शुक, किर. पंख म्हणजे काय? चिखल. पंक्ती म्हणजे काय? रांग, ओळ, पंगत. पंडित म्हणजे काय? शास्त्री, विद्वान, बुद्धिमान. प्रकाश म्हणजे काय? उजेड, तेज. प्रजा म्हणजे काय? लोक, रयत, जनता. प्रपंच म्हणजे संसार. प्रतीक म्हणजे चिन्ह, खून. प्रताप म्हणजे शौर्य, पराक्रम. प्राचीन म्हणजे पूर्वीचा, पुरातन, जुनाट. प्रातःकाल म्हणतात बघा. सकाळ, उषा, पहाट. प्रेम म्हणजे माया, लोभ, स्नेह. फूल म्हणजे पुष्प, सुमन, कुसुम, सुम. बहर म्हणजे हंगाम, सुगी. बक म्हणजे बगळा. बाप म्हणजे वडील, पिता, जनक, जन्मदाता, तात म्हणजे पण काय? बाप. बांधीसूद म्हणजे रेखीव, सुडोल. बेढब म्हणजे बेडौल. बैल म्हणजे वृषभ, पोळ, खोंड. बंधन म्हणजे निर्बंध, मर्यादा. बंधू म्हणजे भाड, भात्रा. ब्रीद म्हणजे बाणा, प्रतिज्ञा. भगिनी पहिली वेलांटी गी. भगिनी म्हणजे बहीण.
भरवसा म्हणजे विश्वास, खात्री. भार म्हणजे ओझे. भान म्हणजे शुद्ध जागृती. भाडबंद म्हणजे नातेवाईक, आप्त, सगळे सोयरे. भुंगा म्हणजे भ्रमर, भृंग, अली, मिलिंद. भू म्हणजे जमीन, धरा, भूमी, धरणी, धरित्री. भेद म्हणजे फरक, भिन्नता. भेकड म्हणजे भित्रा, भ्याड, भिरू. महिमा म्हणजे थोरवी, मोठेपणा, महात्मा. मनसुबा म्हणजे बेत, विचार. मकरंद म्हणजे मध. मलूल म्हणजे निस्तेज. बघा नेक्स्ट. मंदिर म्हणजे देऊळ, देवालय. मयूर म्हणजे मोर. मत्सर म्हणजे द्वेष, असूया. द्वेष, असूया. मार्ग म्हणजे रस्ता, वाट, पथ, सडक. मानव म्हणजे मनुष्य, माणूस, नर, मनुज. मासा म्हणजे मीन, मत्स्य. मित्र म्हणजे दोस्त, सवंगडी, साथीदार, सोबती, स्नेही. मुलामा म्हणजे लेप. मुलगा म्हणजे सूत, पुत्र, तनय, नंदन, लेक, आत्मज. मुलगी म्हणजे तनया, दुहिता, कन्या, तनुजा, लेक, सुता, पुत्री, आत्मजा. मूषक म्हणजे उंदीर. मेष म्हणजे मेंढा. मोहिनी म्हणजे भुरळ. मौज म्हणजे मजा, मंत्र. मंगल म्हणजे पवित्र. याचक म्हणजे भिकारी. यातना म्हणजे दुःख, वेदना. यान म्हणजे अंतरावाहन. युवती म्हणजे तरुणी. रात्र म्हणजे रजनी, यामिनी, निशा, रात. वृक्ष म्हणजे कोरडे, निरस. रोष म्हणजे राग. रंक म्हणजे गरीब. लढा म्हणजे लढाई, संघर्ष. लाज म्हणजे शरम, भीड. लाडका म्हणजे आवडता. लावण्य म्हणजे सौंदर्य. वर म्हणजे नवरा, पती, भ्रतार. वंदन म्हणजे नमस्कार, प्रणाम, नमन, अभिवादन. प्राणिपात. वर्षा म्हणजे पाऊस, पावसाळा. वचक म्हणजे धाक, दरारा. वत्से म्हणजे वासरू, बालक. वारा म्हणजे वायू, वात, अनिल. मरुत, पवन, समीर. वासना म्हणजे इच्छा. वाराचं पुन्हा एकदा बघूया आपण. वायू, वात, अनिल, मरुत, पवन, समीर. वासना म्हणजे इच्छा. वाली म्हणजे रक्षणकर्ता, कैवारी. वायदा म्हणजे करार. विलंब म्हणजे उशीर. विमल म्हणजे निष्कलंक, निर्मळ. विवंचना म्हणजे काळजी, चिंता. विद्रूप म्हणजे कुरूप. विनय म्हणजे नम्रता. विस्तृत म्हणजे विशाल, विस्तीर्ण. विस्मय म्हणजे आश्चर्य, नवल. विलग म्हणजे सुट्टे, अलग. विषण्ण म्हणजे खिन्न, कष्टी. वीज म्हणजे चपला, चंचला. तडिता, बिजली, सौदामिनी, विद्युत, विद्युल्लता. विष म्हणजे पोशाख. व्यथा म्हणजे दुःख. व्रण म्हणजे खूण, क्षत. व्याकुळ म्हणजे दुःखी, कासावीस. शव म्हणजे प्रेत. शक्ती म्हणजे बळ, जोर, ताकद, सामर्थ्य, ऊर्जा. शर म्हणजे बाण, तीर, सायक. शत्रू म्हणजे अरी, रिपू, वैरी. शेज म्हणजे बिछाना, अंथरूण, शय्या. शिकारी म्हणजे पारधी. शिक्षक म्हणजे गुरुजी, गुरु, मास्तर. शीघ्र म्हणजे जलद. क्षीण म्हणजे थकवा. शिकस्त म्हणजे पराकाष्ठा. सज्जन म्हणजे संत. समाधान म्हणजे आनंद, संतोष. समुद्र म्हणजे सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी. समय म्हणजे वेळ. साप म्हणजे सर्प, भुजंग, अही. संसार म्हणजे नाश, विनाश, सर्वनाश. संहार म्हणजे नाश, विनाश, सर्वनाश, विध्वंस. स्वच्छ म्हणजे नीटनेटका, निर्मळ, साफ. स्तुती म्हणजे प्रशंसा, कौतुक. साधू म्हणजे संन्यासी. साथ म्हणजे सोबत, संगत. सुगम म्हणजे सुलभ, शोभा, सुकर. सुरेल म्हणजे सुश्राव्य. सुंदर म्हणजे सुरेख, छान, देखणे. सीमा म्हणजे वेस, मर्यादा, शिव. सेवक म्हणजे दास, नोकर. सैन्य म्हणजे फौज, दल.
संघ म्हणजे बघा गट, चमू, समूह. संशोधक म्हणजे शास्त्रज्ञ. संदेश म्हणजे निरोप. संकल्प म्हणजे बेत, मनसुबा. स्वामी म्हणजे धनी, मालक. स्वेद म्हणजे घाम, घर्म. सूर्य म्हणजे रवी, भास्कर, भानू, आदित्य, दिनकर, दिनमणी, सविता, वासरमणी, मार्तंड, मित्र. संग्राम म्हणजे युद्ध, समर, संगर, लढाई. संशय म्हणजे शंका. सिंह म्हणजे वनराज, केसरी, मृगेंद्र. स्त्री म्हणजे महिला, वनिता, नारी, ललना, कामिनी. हताश म्हणजे निराश. हरिण म्हणजे मृग, सारंग, कुरंग. हत्ती म्हणजे गज, कुंजर. हात म्हणजे कर, हस्त. पाणी, भुजा, बाहू. पाणी पहिली वेलांटी आहे बघा. पाणीला पहिली वेलांटी म्हणजे हात. हिम म्हणजे बर्फ. हिम्मत म्हणजे धैर्य, धाडस. हुशार म्हणजे चतुर, चाणाक्ष. होडी म्हणजे नाव, नौका. होडी म्हणजे तर. क्षत म्हणजे जखम, ऋण, इजा. क्षमा म्हणजे माफी. क्षय म्हणजे झीज, ऱ्हास. क्षीण म्हणजे अशक्त. क्षीर म्हणजे दूध. क्षुधा म्हणजे भूक. क्षेम म्हणजे कल्याण, हित, कुशल. क्षोभ म्हणजे क्रोध.